प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेचा खूपच जबरदस्त सापडील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, इकडे आता जय खूप मोठा निर्णय घेणार आहे। तो आता खानोलकरांच्या घरासाठी गौतमच्या आयुष्याचा विचार करून आता तो चक्क तेजस्विनीच्या विरोधात जाणार आहे। त्याचबरोबर गौतम आणि आसावरी या दोघांना एकत्रित आणण्याचा खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। जयला मुली त्याच्या आजूबाजूलाही आवडत नाही, मुलींचा तो तिरस्कार करत असतो। तो आता आपल्या भावासाठी, आपल्या भावावरच्या प्रेमाखातर आता गौतम आणि आसावरीला एकत्र आणणार आहे। आणि जरी तेजूच्या विरोधात जाऊन दोघांचं लग्न लावून द्यायची वेळ आली तरी चालेल असा विचार करून तो आता खानोलकरांच्या भल्यासाठी, कुटुंबासाठी मोठा स्टँड घेतलेला आहे। तर मित्रांनो, आता चक्क आता जय तेजूच्या नाकावर टिचून गौतम आणि आसावरीचं लग्न लावून देणार आहे। तर मित्रांनो, आता आपला मुलगा, जो मुलगा आपल्या कधीही शब्दाच्या बाहेर गेला नाही, आपल्या शब्दाचा कधीच अनादर केला नाही, आता तो मुलगा माझ्या विरोधात जाऊन एवढा मोठा निर्णय घेतोय, हे बघून आता तेजस्विनीचा खूप संताप होत असतो। तिला हे पाहून तर खूपच मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, हे सगळं घडलं कसं हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा। व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, इकडे आता जयला ज्यावेळी वाटत असतं की ती मुलगी शर्वरीच आहे, शर्वरीसाठीच गौतमने सुसाईड अटेम्प्ट केला आहे, ही तीच मुलगी आहे, त्यावेळी आता शर्वरी क्लिअर करते। ती म्हणत असते की ती मुलगी मी नाहीये, तुला काय वेड लागलंय का? गौतम आणि मी हे कसं शक्य आहे? तू डोक्यावर बिक्यावर पट मदत केली आहे, पण त्याच्या बाबतीत मी असा विचार करेन किंवा आमच्या दोघांचं असं काही नातं असेल असं तुला वाटत असेल तर ते खूप चुकीचं आहे। आणि गौतम ज्या मुलीवर प्रेम करत असेल ती मुलगी खूप लकी असेल। तर आता जय म्हणत असतो की ते मला माहित आहे, ते तू मला सांगायची काहीच गरज नाहीये। तर आता जय म्हणत असतो की जर का तू नसशील तर तुझ्या बहिणींपैकी कोणीतरी आहे, काय जरा डोक्यावर पडलाय का? तर आता तो म्हणू लागतो की ज्यावेळी गौतम सुसाईडचा प्रयत्न करत होता त्यावेळी त्याने लास्ट कॉल तुमच्या घरी केला होता। आणि असं आता काय घडलं होतं ज्यामुळे गौतमला लास्ट कॉल तुमच्या घरी करावा लागला? तर आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो। आता जय तिला गौतमचा फोन दाखवतो त्यावेळी तिला कळतं, तिलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे। ती म्हणत असते की हे कसं शक्य आहे, आमच्या घरातलं कोण असेल? त्यावेळी तिला आता आठवतं। तर मित्रांनो, आता बऱ्याच वेळा शर्वरीने तिच्या बारक्या बहिणीला फोनवर बोलताना पाहिलेलं आहे, त्यामुळे तिला आता डाऊट आलेला आहे की ही तीच आहे, म्हणजे ती गौतमशीच बोलत होती। तर आता जय म्हणत असतो की मी ते तुझ्याशी भांडायला आलो नाहीये, मला फक्त तुला एवढंच विचारायचं आहे की तिने माझ्या भावाला का नकार दिला, का ती त्याला हो बोलली नाही? तिच्यामुळे आज त्याची काय अवस्था झाली होती तू पाहिलं ना, तुझ्या बहिणीमुळे तो मरणाच्या दारातून परत आला। तर आता शर्वरी म्हणत असते की हे बघ, मला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती, आसावरी ताईचं लग्न व्हायचं आहे म्हणून कदाचित तिने नकार दिला असेल, कारण ती अजून खूप लहान आहे आणि ही गोष्ट जर का मम्मी पप्पांना कळली असती तर घरामध्ये खूप मोठा राडा झाला असता, त्यामुळे तिने गौतमला नकार। तर आता जय म्हणत असतो की हे बघ, मला आता काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र आणायचं आहे। तर शर्वरी म्हणत असते की हे बघ शायना, तुझा हेतू खूप चांगला आहे, जर का तुला ह्या दोघांना एकत्र आणायचं असेल तर मी कोणत्याही परिस्थितीत तुझी मदत करायला तयार आहे। तर त्यानंतर आता ते दोघे जण एकमेकांना हातमिळवणी करतात। पण इकडे शर्वरीचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे। तिला वाटत असतं की आपली 3 नंबरची बहीण, त्या बहिणीचंच गौतमेकांवर प्रेम आहे, पण मुळात शर्वरीला ही गोष्टच माहिती नाहीये की आसावरीचं आणि गौतमचं एकमेकांवर प्रेम आहे। तर आता शर्वरीला ही कन्फर्म माहीत असतं की आसावरी ताई तर असूच शकत नाही, कारण आसावरी ताईने तर लग्नाला होकार दिला आहे। जर का तिचं गौतमवर प्रेम असतं तर तिने आधीच क्लिअर केलं असतं, त्यामुळे आसावरी ताई तर असूच शकत नाही, त्यामुळे आसावरी ताई असूच शकत नाही। तर आता त्यानंतर जय म्हणत असतो की ठीक आहे, तू आता ऑफिसमध्ये जॉईन होऊ शकते। तर आता शर्वरी म्हणत असते की ह्या गोष्टीसाठी मी का आता ऑफिस जॉईन करू, ते काहीही झालं तरी मी तुला आता जय म्हणू लागतो त्यावेळी माझा खूप मोठा गैरसमज झाला होता, त्यामुळे मी तुला वाटेल ते बोललो, तोंडाला जे येईल ते बोललो, त्यामुळे हे ऑफर लेटर तू जर का माझ्या काम करू इच्छित असेल तर माझी काहीच हरकत नाही। आता स्वतः जयने आता मानाने शर्वरीला ऑफिसमध्ये बोलावलेलं असतं आणि तसंही आपल्या शर्वरीला जॉबची किती गरज आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे। तर इकडे आता शर्वरी घरी येते। आसावरी विचारत असते की तू कुठे गेली होतीस? तर शर्वरी म्हणत असते की कुठे नाही ग, ते शायनरला भेटायला गेले होते। तर ते आता विचारू लागते की तो तुझ्याशी काही बोलला का? तर आता शर्वरी म्हणत असते की तो माझ्याशी खूप काही बोलला, तू जर ऐकलत ना तू जर आता धक्का बसेल। तर आसावरी म्हणत असते की चल इथे बस आणि मला सगळं काही सांग, तो तुझ्याशी काय बोलला? शर्वरी म्हणत असते की ताई, आपल्या घरात काही चालू आहे ना हे तुला काहीच माहिती नाहीये, खूप मोठा गोंधळ झाला आहे,
अगं ताई, तुला माहिती आहे का, गौतम ज्यावेळी सुद्धा त्यावेळी लास्ट कॉल हा आपल्या घरचा होता. असं म्हणत ती आता तिच्या 3 नंबरच्या बहिणीकडे पाहते. असं म्हणून ती आता तिच्या 3 नंबरच्या पप्पा मम्मा करत असते. ती म्हणत असते की बोल, गौतमच्या मोबाईलमध्ये लास्ट कॉल काय होता, बोल लवकर. आता तर इकडे आसावरी खूपच गडबडलेली असते. ती म्हणत असते की अरे देवा, हे काय झालं. ती म्हणत असते की शरूने खूप मोठा गैरसमज करून घेतला आहे. आता काय होईल. ती म्हणत असते की शरू, अगं ऐक ना, अगं ती असं करणं शक्यच नाही, अगं ती लहान आहे. तर शर्वरी म्हणत असते की लहान लहान म्हणून बघ ना, ती आता प्रेम करायला निघाली आहे आणि हे सगळं आपल्यापासून लपवायला निघाली आहे. मुळात ते गौतमने जीव दिला आणि मी ऐकलं आहे, ती फोनवर कोणाला तरी डार्लिंग डार्लिंग बोलत असते. तर आता शर्वरी हे काय आता आसावरीला सहन होत नाही. ती म्हणत असते की शर्वरी, तुझा खूप मोठा गैरसमज होतोय. गौतमने हे सगळं जिच्यासाठी केलं आहे ती मी आहे. शर्वरी मारांवर खूप प्रेम आहे. तर आता हे ऐकून शर्वरीला तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ती म्हणत असते की ताई, तू काय बोलतीयस. तर आता आसावरी म्हणत असते की बरोबर आहे. मग आता शर्वरीला हा प्रश्न पडलेला असतो, जर का गौतमचं आणि ताईचं प्रेम होतं, मग ताईने होकार का दिला लग्नासाठी. ती म्हणत असते की ताई, मग तू लग्नासाठी होकार का दिला. ताई, तुझं लग्न ठरलं आहे. तर ती आता म्हणू लागते की आमचं लग्न ठरण्याआधीपासून आमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. म्हणूनच मी थोडासा वेळ घेतला होता. पण आता मला कळून चुकलं आहे की आपल्या दोघांच्या बॅकग्राऊंडमध्ये आमच्या दोघांच्या मम्मी पप्पा कधीच ह्या लग्नाला तयार होणार नाहीत. आणि मला आईबाबांचं म्हणणं पटलेलं आहे आणि आपल्या परिस्थितींमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि असं असताना त्यांनी आईबाबांचा कसा अपमान केला. त्यामुळेच मी गौतमला हे सांगितलं की आपल्या दोघांचं लग्न कधीही होऊ शकत नाही. म्हणूनच त्याने सुसाईड अटेम्प्टचा प्रयत्न केला. तर आता शर्वरी म्हणत असते की ताई, मला वाटतं एकदा आपण मम्मी पप्पांशी बोलून घेऊयात. मम्मी पप्पांशी जर का आपण ह्या विषयावर बोललो तर नक्कीच काहीतरी मार्ग मिळेल. तर आता आसावरी म्हणत असते की पण शरू, आपले मम्मी पप्पा तयार झाले तरी त्या गौतमची आई तयार होईल का. आईने किती मोठा तमाशा केला हे आपल्याला काही माहीत नाही का. तर आता शरू म्हणत असते की ताई, तू काहीच काळजी करू नको. माझं शायनर सोबत बोलणं झालं आहे. शायनर मला म्हणत होता की काही झालं तरी मी तुझ्या बहिणीला आणि गौतमला एकत्र आणीन आणि तो त्याच्या भावाच्या सुखासाठी, त्याच्या प्रेमाखातर त्याच्या आईच्या विरोधातही जाईल. तो त्याच्या आईला मनवेल ह्याची मला खात्री आहे. तर आसावरी खूपच घाबरलेली असते. तर इकडे जय गौतम म्हणत असते की मला कळलंय तुझं कोणत्या मुलीवरती प्रेम होतं आणि तू कोणत्या मुलीसाठी हे सगळं तू त्या परबांच्या 3 नंबरच्या मुलीसाठी हे सगळं केलं होतं ना. ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितली. तर आता गौतम म्हणत असतो की दादा, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तर तो आता म्हणत असतो की अरे कसला गैरसमज, तुझं तिच्यावरती प्रेम आहे ना, मग कसला गैरसमज. तर तो आता सांगू लागतो की मी प्रेमात पडलोय, परबांच्याच मुलीच्या, पण मोठ्या मुलीच्या आसावरीच्या प्रेमात मी पडलोय. तर हे ऐकल्यावरती आता जयला खूप मोठा धक्का बसलेला असतो. जय म्हणत असतो की अरे तिचं तर लग्न ठरलं आहे, तिचा तर त्या दिवशी साखरपुडा होता ना. त्यावर तो म्हणू लागतो की हो, त्यासाठीच मी जीव देण्याचा प्रयत्न केला, कारण आसावरी माझी नाही झाली तर मी दुसऱ्या कोणाचीही बघू शकत नाही. तर आता जय म्हणत असतो की पण तिने तुला नकार कासमध्ये खूप मोठी तफावत आहे आणि आपल्या दोघांच्या घरचे कधीही या लग्नाला मान्यता देणार नाही. पण दादा, मला माहिती आहे तिचंही माझ्यावरती खूप प्रेम आहे, आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे, पण ती परिस्थितीमुळे ह्या लग्नाला नकार देते. तर त्यावेळी आता जय तिथून निघतो आणि शर्वरीला कॉल लावतो आणि शर्वरीला सगळं काही सांगू लागतो. शर्वरी म्हणत असते की हो, मला आताच कळलं, मला तर काय करावं काहीच कळत नाहीये. तर आता ते दोघांनी ठरवलेलं असतं की आता काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र आणायचं. शर्वरी म्हणत असते की मी माझ्या मम्मी पप्पांसमोर हा विषय मांडेल, काही झालं तरी मी त्या दोघांना तयार करेल. आता तू तुझ्या मम्मीला ह्या सगळ्यात तयार कर आणि शायनर आपल्याला उशीर करून लवकरात लवकर हे सगळं करावं लागेल. तर जय ठरवतो की आता काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र आणायचं. तर मित्रांनो, आता जयने निर्णय घेतलेला तो रंजक असणार आहे. त्यामुळे असंच मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.